दशमीसाठी सगळ्या कलाकारांचं खूप खूप अभिनंदन आहे. आणि पहिला प्रश्न रवी सरांपासून सुरू करूया. सर, मराठीत काम करतानाचा अनुभव कसा आहे? कारण की साऊथमध्ये तुम्ही गाजवले, पण आता मराठीतला अनुभव कसा वाटला तुम्हाला? मैंने पहले ही बोल दिया कि अभी अभी थोड़ा थोड़ा मराठी बोल रहा हूँ, तो मैं ये क्वेश्चन समझ तो लिया, पर आंसर मैं हिंदी में ही कर सकता हूँ. हाँ, तो मराठी में मेरा ये इतना बड़ा रोल, एक्चुअली मुझे ऐसा लग रहा है कि मैं पहली बार फिल्म इंडस्ट्री में ख़त्म रखा है. इतना टेंशन हो रहा है क्योंकि इतने साल इंडस्ट्री मतलब फिल्म्स करने के बाद भी एक नए ऑडियंस को दूसरे तरह से प्रेजेंट होना डेफिनेटली इट इज़ ए चैलेंज. और ये मैं यकीन से बोल सकता हूँ कि हम ये परीक्षा जो है पास हो जाएंगे, क्योंकि जो टीम हम जिस कॉन्फिडेंस से हमने ये फिल्म ख़त्म किया है, तो हमें यकीन है कि ये परीक्षा हम पास हो जाएंगे. और रही बात मराठी में मेरी एक्सपीरियंस की, मैंने बहुत बड़े कलाकारों के साथ काम किया. महेश मंजरेकर सर, मकरंद दानसपुरी जी, विजय निगम सर, प्रसन्ना केटकर सर और देवेंद्र, वेरी टैलेंटेड एक्टर. और बहुत सारे न्यू टैलेंट्स है, गौरी एंड वासु का जो कैरेक्टर किया, एवरीवन, इन सभी से मुझे सीखने के लिए बहुत कुछ मिला है. जो मतलब डेडिकेशन के साथ काम का वैल्यू करना, मतलब एक बार टाइम ख़त्म होने, पैकअप के टाइम ख़त्म होने के बाद भी ये अपना फिल्म सोच के वो एक्स्ट्रा टाइम देना फिल्म के लिए, ये सब कुछ हमने बहुत कुछ सीखा है. सो माई एक्सपीरियंस इज़ अ लर्निंग एक्सपीरियंस हियर इन मराठी. मराठी इंडस्ट्री को फैमिली का कहते हैं. आपको ये फैमिली वाली फीलिंग आई हमारे साथ? बिल्कुल आई है, बिल्कुल. हमको भी आई. बिल्कुल. मराठी इंडस्ट्री फैमिली इंडस्ट्री है. और मैं ये कहना ये भी विथ वेरी फुल कॉन्फिडेंस आई कैन से दैट हर एक फिल्म इंडस्ट्री फॅमिली इंडस्ट्री आहे. या गौरीसाठी हा प्रश्न आहे. गौरी, आतापर्यंत तिच्या कामामधलं हा रोल काय वेगळा असणार आहे प्रेक्षकांसाठी? हा ॲक्च्युली खूपच वेगळी भूमिका आहे ही. सर, हां, लाईक स्ट्रॉंगनेस, मुलींना एक मेसेज देणारी. कारण की ॲज अ वुमेन ही खूप, म्हणजे एका स्त्रीचं तिच्यावर अत्याचार झाल्यावर ती कशातून जाते हे कुणी एक्सपिरियन्स नाही करू शकत, पण ते मला पोर्ट्रे करायचं होतं आपण म्हणू शकतो. पण जरा डिफिकल्ट होतं, पण आय होप तुम्हाला ते मी तसं पोचवू शकली. आता तुम्ही ते मूवी बघितल्यावरच सांगू शकाल. देवेंद्र दादा, तुमच्यासाठी प्रश्न आहे. 100 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर मराठी सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय? नाही, आपला दृष्टिकोन काय बदलणार आहे? ते प्रोड्युसरला मिळतात पैसे, आपलं काम केलं, विषय संपला. पण आपल्या सिनेमाने 100 कोटी रुपये कमवले, ही खूप प्रेस्टिजियस गोष्ट आहे. आणि आता काय, आपण पहिल्या 5त आहोत, म्हणजे 5 फिल्म झाल्या, त्याच्यातली एक आपल्या नावावरती आहे, त्याच्यात आपण आहोत. आणि खूप भारी वाटतं. आणि काही अप्रोच वगैरे बदलत नाही. आमचं परत शून्यापासून स्ट्रगल चालू होऊनच परत नवीन सिनेमाला सुरुवात असते. पण प्रेक्षकांकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत. कलाकार म्हणून तुमच्या सुद्धा अपेक्षा वाढल्यात का आता? प्रेक्षकांकडनं तर प्रेक्षकांच्या अपेक्षा तर आहेतच रे बाबा. जर का आपण चांगला कंटेंट दिला ना, आता अनुभवाने सांगू शकतो की लोक थिएटरमध्ये येतात. आत्तापर्यंत ती जी म्हणत होती ना लोक की अरे आमच्या फिल्म चालत नाहीत, मराठी सिनेमाला प्रेक्षक वर्ग येत नाही, असं काहीही नाही आहे. प्रेक्षक थिएटरमध्ये येतात. तुमच्याकडे तशी फिल्म पाहिजे, त्यांना घेऊन येण्याची फिल्म पाहिजे. म्हणजे ती लोक तिथे येतात, बसतात, इतर लोकांना सांगतात आणि फिल्म धुवाधार चालते. 100 कोटी रुपये कमवलेले आहेत. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, दशमी जी फिल्म आहे, गौरीनी जे काम केले, हे म्हणजे आज मला आई आहे, मला बहीण आहे, सगळ्यांनाच आहे आपल्याला.
त्यांच्यासाठी ही समर्पित केलेली फिल्म आहे. तुम्ही नक्की बघा. विजय सरांची एक वेगळी स्टाईल आहे आणि त्याचबरोबर एक साऊथचा अभिनेता आपल्यासोबत काम करत असताना कशा पद्धतीने या सिनेमामध्ये काम करत असताना हा अनुभव मिळाला तुम्हाला, की काय वेगळं आम्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? हे बघ, प्रेक्षकांना तर वेगळं नक्कीच बघायला मिळणार आहे, कारण याच्यात जे ट्विस्ट टर्न्स कॉन्फ्लिक्ट्स आहेत ना ते खूप इंटरेस्टिंग पोर्ट्रे केलेले आहेत. आणि एक फिल्म कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूनी जी बनवली आहे ना, त्याचं तुम्ही बॅकग्राऊंड बघा, त्याची गाणी बघा, सगळं जी भट्टी जमून आली आहे ना, गौरी आहे, विजय सर आहेत, रवी सर आहेत, सगळ्यांनी जीव ओतून काम केलेलं आहे. आणि खरं सांगतो म्हणजे इतक्या पद्धतीच्या फिल्म्स रोज येत राहतात, ह्याच्यात एक नक्की वेगळेपण आहे. ह्याच्यातला जो सस्पेन्स आहे ना, जे थ्रिल आहे ह्याच्यात मांडलेलं, आणि जे काही सिक्वेन्सेस शूट केलेत ना, खूप इंटरेस्टिंग शूट केलेले आहेत. त्यामुळे ते लोकांनी बघितले पाहिजेत. योगेश, तुझ्यासाठी प्रश्न आहे. इतक्या कमी वेळात मगाशी सगळेच म्हणाले की तू दिग्दर्शकही आहे, निर्माताही आहे. अभिनयापासून सुरू झालेला प्रवास आज निर्मितीकडे आलेला आहे. आता तुला खऱ्या अर्थानं काय चॅलेंजेस वाटत आहेत हा सिनेमा करताना आपल्या इंडस्ट्रीतले? चॅलेंजेस मला खरं तर जेव्हा 2009ला या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा अभिनय करण्यासाठी आलो होतो. बट असं एक पण डिपार्टमेंट नाही की मी ज्या डिपार्टमेंटमध्ये काम नाही केलं. लाईक प्रोडक्शनपासनं तर कास्टिंगपासनं तर अभिनयापर्यंत जे मग छोटे रोल असतील तरी, पण ते करत असताना जेवढे टेक्निकल टीम आणि जेवढे इंडस्ट्रीमध्ये रिलीजपर्यंतचे डिपार्टमेंट असतात त्याचा अनुभव एवढा मोठा होता की तो प्रॅक्टिकली 17 वर्ष झालं काम करतो, त्यामुळे तो जवळ असा वाटला. पण एक टास्क अशी वाटली, जसं मगाशी दयादादा बोलला की फिल्म ही तुम्ही जर चांगला कॉन्सेप्ट दिला, चांगली गोष्ट दिली ऑडियन्सला, तर त्यांनाच फिल्म बघायची आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला 4 मराठीने फिल्म हिट दिलेल्या आहेत. हां, आणि 100 कोटी तर देऊळ बंद 100 कोटी. म्हणजे तुम्ही जर चांगलं काय देत असाल, चांगलं दिग्दर्शक, चांगलं उत्तम तुम्हाला टेक्निकलला घेऊन सगळ्या गोष्टी देत असतील, तर मला वाटतं की ही सगळ्यात मोठी जबाबदारी दिग्दर्शकाची आणि तुमच्या रायटरची आहे. आणि ह्या ऑडियन्सला तुम्ही त्या पद्धतीने अप्रोच झालात तर मीडियासुद्धा तुम्ही आता म्हणलात तसं मीडियाला तर चांगल्या कॉन्सेप्टच दाखवायच्यात, ते तिथपर्यंत पोहोचलं तर डेफिनेटली लोकांना ते अपील होतं. आणि लोक हे विचार करत नाहीत की ही फिल्म एकट्यानं बघू का, फॅमिलीला पाहून त्यांना थिएटरमध्ये यायचं असतं, 2,000 रुपये खर्च करायचे असतात. फक्त ते हेच बोलतात, आम्हाला वेगळं काहीतरी द्या. हां, कारण कॉमन बघून ते किती पाहणार ना. आणि परत मी मध्येच बोलतो, आता ह्याच्या मागे पण कुठली अशी मोठी कंपनी नाही, इंडिव्हिज्युअल. आता याचं वय किती असेल? हा माणूस जर का निर्मिती क्षेत्रात येतोय तर आपलं पण काम आहे ना की ह्याच्या बरोबर उभं राहायला पाहिजे. तर आता आम्ही म्हणतोय की आम्ही फिल्म्स करतो, आम्ही ऍक्टिंग करतो, मी डिरेक्ट पण करतो, सगळं करतो, पण आपण एकमेकांसाठी काय करतो त्यांनी सांगावं. आम्ही जर का कुठल्या कलाकारांनी त्याला सपोर्ट नसेल केला तर बोलू शकत नाही, कारण आम्हाला सगळ्यांना मिळून ही फिल्म तुमच्यापर्यंत पोहोचवायची. आणि एक सिंगल मुलगा निर्मिती करतो एवढ्या मोठ्या सिनेमाची, म्हणजे नाही म्हटलं तरी 4-5 कोटी रुपये त्याला निर्मिती क्षेत्रात आता लागले असतील आणि वरती 1-2 कोटी रुपये लागणार आहेत म्हणजे ही फिल्म महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी. तर अशा पद्धतीचं जर का कोणी पैसे ह्याच्यात लावत असेल, एकटा माणूस उभा राहत असेल, तर आमचं परम कर्तव्य आहे की आम्ही त्याच्यासाठी झटलो पाहिजे, त्याला वेळ दिला पाहिजे आणि ही फिल्म लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. योगेश, पुढचा प्रश्न तुझ्यासाठीच आहे. आतापर्यंत महिलांच्या अत्याचारावरती अनेक सिनेमे आले, पण दशमी ह्याच्यात कसा वेगळा ठरणार आहे? यामध्ये मी एका वाक्यात एवढंच सांगेल की दशमी हा एक विचार आहे, जो विचार आपल्याला आज सकाळ दुपार संध्याकाळ कुटुंबासोबत बाहेर पडताना तो विचार डोक्यामध्ये येतो. आज आपल्याला आपली बहीण, आई किंवा कोणी असेल आपल्या घरामध्ये महिला, आपण जेव्हा बाहेर पडतो तो येईपर्यंत डोक्यामध्ये तो सतत विचार आहे, ती सेफ तर आहे ना. म्हणजे ज्या गोष्टी आजूबाजूला घडतायत आज, त्या घडत असताना तो विचार किती पॉझिटिव्ह घेतला पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी आपण त्याच्यावरती मात काय केली पाहिजे, हा थॉट म्हणजे दशमी आहे. विजय सर, पॉझिटिव्ह भूमिका आहे या सिनेमात, त्यामुळे काय भूमिकेची तयारी, आणि जेव्हा पहिल्यांदा कोणाला पॉझिटिव्ह भूमिका करायची आहे? खूप तयारी करावी लागते. खूप त्यांनी तयारी इतकं करावी. वेगळं काम केलंय ना फिल्म मी मध्ये. आधी आईला विचारलं माझ्यातले चांगले गुण मला सांग, मग आई म्हणाली, आईने सांगितलं खूप असं. नंतर बायकोला विचारलं, तिला खूप आठवावं लागलं, फारसे काही सांगता नाही आले. मुलांना विचारलं तर त्यांनी उडवूनच लावलं. मग सरळ यांना विचारलं की तुम्ही मला असे गुण काय साध्य करता, म्हणे मला दिसलेत तुमच्यात चांगले गुण. मग त्यांनी मला कॉफी पाजली आणि मला 4 चांगले गुण सांगितले. ते मान्य करायला मला 2 महिने लागले, कारण जनरली स्वतःबद्दल फारसं चांगलं कधीच ऐकायची सवय नाही हो. तर धन्यवाद त्याच्याबद्दल. आणि महत्वाचं नाही स्वतःबद्दल चांगलं ऐकायची सवय नाही म्हणजे कळलं नाही म्हणून म्हणलं काय.
आता तुमच्या समोर म्हणून तो गप्प बसला, अदरवाईज इथेही तेच ऐकावं लागलं असतं मला. काही नाही, आणि त्यातलं जाऊ दे बाकीचं प्रांतवाद. तर मुद्दा असा आहे की आपण जसे नाही आहोत तसं प्रत्येक कुठलंही कॅरेक्टर मला तुम्ही द्या चांगल्या वाईट स्वभावाचं, तर आपण असतो तसं ते असतंच असं नाही. कारण चांगल्यामध्ये सुद्धा अनेक शेड्स असतात. कथानकाच्या अनुषंगाने असू दे, रिलेशनच्या अनुषंगाने असू दे, खूप फरक असतो. तर त्यातले ते बारकावे, तर त्यातले बरेचसे बारकावे सुरेश पंडित आणि योगेश भोसले यांनी आम्हाला सांगितले होते, एकत्र बसवून सांगितले, वाचनाच्या वेळी सांगितले. आणि त्यानंतर मग एक प्रोफेशनल ॲक्टर म्हणून आम्ही आमचे शोधायचे असतात ते शोधले. त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारले. मला रवी सरांचं एक कौतुक वाटतं, पहिल्या दिवशी एकच दिवस आम्ही एकत्र शूट केलं आणि पहिल्या दिवशी म्हटलं साऊथचे मोठे स्टार, मी यांच्याबरोबर कसं ॲक्टिंग करणार, मी आता कसं जाऊन त्यांना हॅलो म्हणू आणि कसं म्हणून. आणि ते मला म्हणाले की मी तुम्हाला घाबरलो होतो. मी म्हटलं मी तुम्हाला घाबरलो होतो. असे आम्ही घाबरत आम्ही दोघे भेटून आमची भेट झाली. तर एकंदरच सेटवर हा जो माहोल होता ना, त्याच्यात मुळातशी असं होतं की कुणीही, इवन मकरंद अनासपुरे सुद्धा, कुणीही श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या जुन्या घोळात अडकलेलं नव्हतं. आणि याचं श्रेय मला असं वाटतं की सगळ्यांना समान वागणूक देणारे आणि योग्य कॅप्टनशिप लिडरशिप क्वालिटीज असणाऱ्या योगेश भोसलेंना जातं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. रवी सर, तुम्ही आता मराठी इंडस्ट्रीच्या फॅमिलीचा एक भाग झाले. याआधी मराठी कोणता चित्रपट पाहिला आणि कोणता आवडलाय का? इसके पहले मराठी फिल्म तो मैंने एक ही वो किया था, जो अहो विक्रमार्का करके, जो मराठी में मेरा फर्स्ट मूवी था, तो वो फिल्म मैंने देखी है जो बहुत अच्छी है. या उसमें हमारे देवगिल साहब हीरो के काम किए थे. तो और मेरा को एक्ट्रेस तेजस्विनी पंडित, उनके साथ काम किया था मैंने. तो वो मेरा फर्स्ट मूवी था मराठी में. बट ये जो है ये मुझे एक फुल लेंथ रोल करने का चांस मिला है, तो दैट्स इट. रवि सर, आपने साउथ में बहुत सारी फिल्में की है, मगर हाँ, पर मैंने ये मराठी से सॉरी टू इंटरप्ट, हाँ, मराठी सीखने के लिए मैंने एक सीरियल देखना स्टार्ट किया था, लग्नांतर होईल प्रेम करके. वो सीरियल, एंड इतना कोइंसिडेंस होता है कि मैं वो सीरियल मराठी सीखने के लिए देख रहा हूँ और हमारे सेट पे प्रसन्न केटकर जो उस सीरियल के एक्टर हैं, तो वो हमारे सेट पे आए. तो मैं सडनली शॉक हो गया, अरे अभी तो इनको लैपटॉप में देख रहा था, अभी आ गए. एंड दूसरी बार ये हुआ कि मैं लास्ट मंथ एक कार्यक्रम दादा साहेब फाल्के इंस्टीट्यूट एक्टिंग एकेडमी के प्रोग्राम में आया, तो वहाँ पे उसका हीरो विजय करके वो भी उधर थे. तो दैट्स अ वेरी फैंटास्टिक एक्सपीरियंस. पर हाँ, अगर मराठी का कुछ काम मैं कुछ देख रहा हूँ तो वो सीरियल बिल्कुल अभी देख रहा हूँ. रवि सर, आपने बहुत सारी फिल्में की है साउथ में. क्या आपने अपने जो को एक्टर से वहाँ के उन्हें दशमी के बारे में बताया, या आप इस फिल्म को वहाँ पे डब करके रिलीज करने के बारे में सोच रहे हैं, या इसका रीमेक करना चाहेंगे आप साउथ में? रीमेक नहीं, डायरेक्ट रिलीज़ करने का ही सोच रहे हैं. और डेफिनेटली मुझे पूरा यकीन है कि जितने भी हमारे स्टार्स हैं साउथ के, वो भी हमें सपोर्ट करेंगे, क्योंकि एक इतना अच्छा सा काम मुझे मराठी में करने के लिए मिला है. तो डेफिनेटली मुझे यकीन है कि हमारे जितने भी स्टार्स हैं वो भी सपोर्ट करेंगे. फिल्म म्हटलं की मेहनत आलीच, पण हे करत असताना आमचा हा एक वेगळा असा विचार होता की आता जे काही आपण महिलाबद्दल म्हणूया किंवा आपल्या बहिणीबद्दल म्हणूया, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. आणि या चित्रपटामधनं त्या गोष्टींसाठी एक असा एक विचार द्यायचा प्रयत्न करतोय, जो विचार प्रत्येक आईवडिलांना, प्रत्येक बहिणीला आणि प्रत्येक आपल्या कुटुंबाला लागू होतो. सो या माध्यमातनं मला एवढंच सांगायचं की उत्तम पद्धतीनं शेवटपर्यंत याचा थ्रिलर आणि सस्पेन्सच्या माध्यमातून ही गोष्ट आम्ही ऑडियन्सपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि चित्रपटाचा मुद्दा हा ज्वलंत असल्यामुळे तो आपल्याला प्रत्येकाला आपलासा वाटेल असा तो विषय आहे. रविकांत म्हणजेच आमचे रवी प्रकाश यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. रवी प्रकाश. सगळ्यांना माझा नमस्कार.
मला मराठी थोडी वीक आहे, चुकलं तर माफ करा. माझं नाव रवी प्रकाश आहे. मी हैदराबादहून आलो आहे. मी खूप तेलुगू आणि तमिळ फिल्ममध्ये काम केले आहे. साऊथ इंडियन फिल्म्सना तुम्ही जे भरभरून प्रेम दिला आहे ते पाहून मी खूप आनंद होतो. तुम्ही ये प्रेम देख के बहुत खुश होता है और इसके लिए बहुत आभारी हैं हम. साउथ इंडिया जितने भी फिल्म्स आप इतना लाइक करते हो. एंड मी कधी वाटलायच नावत की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये भाग होयांची संधी मिळेल आणि सीनियर ॲक्टर्स महेश मांजरेकर जी, मकरंद अनसपुरी जी, विजय निगम जी, प्रसन्न केटकर जी एंड देवेंद्र, अशी सीनियर ॲक्टर्स बरोबर काम करायला मिळेल मैंने ये सोचा भी नहीं था. आई फील व्हेरी व्हेरी लकी टुडे. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही सगळे या क्षेत्राशी निगडीत आहात, बरेच अनुभव घेतलेत. माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो. जेव्हा चित्रपट चांगला होतो आणि विशेषतः आपण त्याचा एक हिस्सा असतो आणि आपण डोळ्यांनी पाहिलेलं असतं की बारीक बारीक गोष्टींसाठी लेखक, दिग्दर्शक आणि कॅमेरामन आणि संगीतकार आणि सगळी माणसं, सगळे कलाकार त्याच्यासाठी किती झटले. त्यावेळी ना त्याचं महत्त्व म्हणा किंवा त्याच्याकडे आकर्षित होण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या तुमच्या युक्त्या क्लुप्त्या म्हणा, ह्या सगळ्या नाही वापरल्या गेल्या तर काय, अशी भीती ना सारखी मनात, एक इन्सिक्युरिटी सारखी ती असायला नकोय. मला असं वाटतंय. भीती काय वाटते की एकदा तो सिनेमा, अशा तऱ्हेचा रहस्य असलेला सिनेमा जेव्हा जर संपूर्णपणे तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला याचं प्रमोशनसाठी आम्हाला साथ द्या असं सांगायची गरज नाही पडणार. तुम्ही नक्की करा. पण रहस्य असलेला सिनेमा दाखवताना धोका असतो, तर तो धोका पत्करणं योग्य वाटत नाही. पण तुम्ही सगळे सुज्ञ आहात. अंदाज घ्या, ट्रेलरवरून अंदाज घ्या, या लेखक दिग्दर्शकांच्या जेन्युनिटी चेहऱ्यावर बघा त्यांची, आणि माझ्यावर आणि आम्ही बोलणारे मंडळी त्यांच्यावर विश्वास ठेवा. मला खोटं बोलायला आवडत नाही. सिनेमा मी बाहेर आलो बघून, मला यांनी पुण्यात बोलवलं तर मी बाहेर आलो बघून, आणि पहिल्यांदा असं वाटलं की याचं प्रमोशन चांगलं झालं पाहिजे. मग आता चांगलं झालं पाहिजे वाटणं ठीक आहे, पण सगळं आहे तुमच्या हातात मित्रांनो. आम्ही काय करणार, आम्ही आमचं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं. पहिलं तर ॲक्च्युली सॉरी, मला खूप लेट झालं यायला. मी मडवरून येत होते आणि तुम्हाला सगळ्यांना थांबावं लागलं. आय एम रिली सॉरी. मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे. पण मी खूप एक्सायटेड आहे या मूवीसाठी, कारण ही एक वेगळीच कॉन्सेप्ट आहे आणि फिमेल ओरिएंटेड चित्रपट आहे हा, आणि मला फिमेल ओरिएंटेड करायला खूप आवडतात. आणि स्त्री अत्याचारावर आहे, आणि ॲल्गोरिझम तुम्ही बघितलं तर दिवसाला 30 ते 32,000 रजिस्टर्ड रेप केसेस होतात. अनरजिस्टर्ड किती असतील माहिती नाही, पण ती स्त्री कशातून जात असेल, काय होत असेल, पण त्यासाठी समाजाने तिच्याबरोबर कसं उभं राहायला पाहिजे आणि तिचा आवाज ऐकणं किती महत्त्वाचं आहे, असं या चित्रपटात आपण बघू. आणि बाकी टीम तर सगळ्यांबरोबर काम करायला खूप शिकायला मिळालं सगळ्यांकडूनच, आणि मजा आली. नमस्कार. विजय निकम सर बोलल्यावर मला काही बोलायला राहते की नाही ह्याच विचार करत मी तिथं बसलो होतो, आणि सरांचा नंबर माझ्याकडनं घ्या, मी देतो म्हणजे तुम्ही सांगितलं होतं. पण हरकत नाही. इकडे ह्या माणसासाठी आपण सिनेमा बघायला हवा, आणि थिएटरमध्ये या प्लीज बघा, कारण एवढा यंग असा
कडक माणूस आहे की ज्याने निर्माता म्हणून याच्यात पाय ठेवलेला आहे, दिग्दर्शन केलेले आहे, स्वतः 6 सिनेमे केले आणि आत्ताच आमचा देऊळ बंद 2 100 करोडचा टप्पा पार केला. आता त्याच्यानंतरची नेक्स्ट फिल्म आहे आमची. ही फिल्म खूप सुंदर झाली आहे, म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा. आणि ह्यांची जी टॅगलाईन आहे, रावण दहन दसऱ्यालाच, मी प्रेक्षकांना एक विनंती करतो, तुम्ही सोनं लुटायला थिएटर पर्यंत या आणि आमच्यावरती आशीर्वाद द्या. आणि ही फिल्म प्लीज 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 सगळ्यांनी नक्की एकमेकांना सांगा, एकमेकांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या मार्फत ही सगळ्या महाराष्ट्रावर पोहोचू देत, हीच एक नम्र विनंती आहे. धन्यवाद आणि आमच्यावरती आशीर्वाद असेच राहू दे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी प्रसाद सुरेश खैरे. मी प्रथमतः आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक योगीजी भोसले यांचं धन्यवाद करेन की त्यांनी मला या एवढ्या मोठ्या सिनेमात एक पात्रता निभावण्यासाठी संधी दिली. याबद्दल खरंच मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो. मी आज खरं नर्वस पण आहे आणि एक्सायटेड पण आहे. एक्सायटेड यासाठी आहे की सिनेमा खूपच चांगला झालेला आहे. जेव्हा आम्ही टेक्निकली पाहिला तो सिनेमा खूपच चांगला झालेला आहे. आणि नर्वस यासाठी आहे की त्याचं प्रमोशन कसं होईल. तर आता हे सर्व तुमच्या हातात आहे की तुम्ही प्रमोशन मूवीचं कसं करता. तर आम्हाला विश्वास आहे की तुम्ही लोक खूपच चांगल्या रीतीने प्रमोशन करताल आणि इतक्या दिग्गज कलाकारांसोबत हे स्टेज मला शेअर करायला भेटतं, यासाठी खरंच तुमच्या सर्व कलाकारांचं धन्यवाद. विजय सरांचं आज म्हणजे एक गोष्ट नक्की शेअर करेन मी. 4 दिवस पावसांमध्ये रात्रंदिवस 14 तासाची शिफ्ट आणि कंटिन्यू थंड पावसाचा पाणी. आणि तुम्हालाही माहिती आहे, जेव्हा रेन मशीन्स आणि त्या थंड टँकर्स असतात त्याच्यामध्ये काय पाणी असतं, ते पाण्यामध्ये 14 तास कंटिन्यू 4 दिवस त्यांनी जे शूट केलं या वयामध्ये, ते आमच्या 250 लोकांच्या टीम, टेक्निकल टीमसाठी एक त्या दिवशी 2 दिवस शिकण्यासारखे होते. सो सर खरंच म्हणजे मी आज हे सगळं उत्तम बोलले, ते माझ्या वयाचा उल्लेख टाळायला हवा होता. हा, कारण असो एनिवे पुढे मला ना आता मी मेकअप रूम मध्ये गेलो होते रवी सर, तिथे काय कशात बिझी होते ते मला आत्ता कळलं. मंडळी, एक तमिळ आणि तेलुगू पिक्चर मध्ये काम करणारा माणूस इच्छा व्यक्त करतो की मला सगळ्या पत्रकारांसमोर मराठीत बोलायचं. याच्याबद्दल मलाच भरून आलं. मी राजकुंदन. दशमी चित्रपटात मी वासू नावाची भूमिका केलेली आहे. वासू हा एक खूप स्वीट इनोसेंट असा लव्हर बॉय आहे. त्याची आणि लक्ष्मीची, गौरीने जे लक्ष्मीची भूमिका केलेली, त्यांची लव्ह स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. खूप सुंदर अशी लव्ह स्टोरी या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल. एक कौटुंबिक पण आहे सगळं चित्रपटात. ओव्हरऑल कौटुंबिक कहाणी आहे चित्रपटात, स्टोरी आहे जी चाळीतल्या कौटुंबिक जे लोक आहेत चाळीतले, त्यांची एक कथा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. नमस्कार सर्वांना, सर्व उपस्थित पत्रकारांना. मुळात एका लेखकाकडं चित्रपटाविषयी किंवा त्याच्या लेखनाविषयी बोलण्यासाठी खूप काही असतं, पण मला असं वाटतं की आज तो मोह मी टाळायला हवा. त्याचं कारण असं की मागच्या 8 ते 10 वर्षापासून स्त्री अत्याचारावरती एक प्रॉमिनंट असा चित्रपट व्हावा अशी सरांची इच्छा होती. आणि ज्यावेळेस सरांनी हा थॉट मला सांगितला, तेव्हापासून दशमीचा खरं तर प्रवास सुरू झाला आहे. आणि ज्या पद्धतीचं एक्झिक्युशन झालेलं आहे, ज्या पद्धतीचं कथानक झालेलं आहे, ज्या पद्धतीचं संगीत घडून आलेलं आहे, सो मला असं वाटतं की हा चित्रपट एक अनुभव असणार आहे. आणि मी योगेश सरांचं म्हणजे आभार मानेन. योगेश सर असतील, रवी सर असतील, इवन सगळेच कलाकार यांचे मी आभार मानतो.